तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे का जे कास्ट सर्टिफिकेटवर लढलेले आहे शेख ईसा शेख मुसा हे काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले आहे आणि त्यांनी बोगस कास्ट सर्टिफिकेट बनवला आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। त्यांनी स्वतःची टीसी बोगस बनवली आहे, त्यांच्या वडिलांची टीसी बोगस बनवली आहे, पूर्ण नातेवाईकाचे ज्यांनी वंशवाळ हाताने बनवून तयार करून घेतलेला आहे ते पण बोगस आहे। आणि कासार हे जात फक्त हिंदूमध्ये येते, मुसलमानमध्ये येत नाही। आम्ही समाज कल्याणला त्याची कंप्लेंट करून समाज कल्याणाने त्याच्यावर इन्क्वायरी टाकली, दशक पथक लावला आणि इन्क्वायरी काढल्यानंतर त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट आढळून आले का तो मुसलमान आहे। आणि आमची हेच मागणी आहे का त्यांचा पद जे 6 महिन्याचा कालावधी असते व्हॅलिडिटीचा, तो व्हॅलिडिटी फक्त 6 महिन्याच्या आतमध्ये द्यायला लागते। त्याच्या आतमध्येच याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, ते निलंबित व्हायला पाहिजे, देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। सर्व डॉक्युमेंट त्यांनी एवढे बोगस आणून दिलेले आहे की सर्वांच्या समोर आलेले आहे। निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार केली, निवडणूक आयोगाकडे पहिले तक्रार केलेली आहे। निवडणूक आयोगाने पण समाज कल्याण आदेश दिला की व्हॅलिडिटीसाठी लवकरात लवकर याचा निर्णय करण्यात यावा। या 18 तारखेला त्याचा निर्णय पण आहे, निकाल पण आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। 420 देशद्रोही का गुन्हा दाखल हे समाज कल्याणच करणार आहे। तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या पक्षाचे आहे? ते काँग्रेस पक्षाचे आहे। शेख